नमस्कार। आज श्रावण शुक्ल अष्टमी शके 1944। मी अर्चना केतकर सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। गावदेवी भूमिगत पार्किंग व्यवस्था लवकरच ठाणेकरांच्या सेवेत। गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या गणेश भक्तांकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 100 विनामूल्य बसेस आणि दहीहंडी उत्सवासाठी गोविंदा पथकांचा जोरात सराव सुरू। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे स्टेशन परिसरातील पार्किंग समस्येवर मात करण्यासाठी ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत बांधण्यात येत असलेली गावदेवी भूमिगत पार्किंग व्यवस्था आता पूर्णत्वाकडे येत असून लवकरच ही सुविधा ठाणेकरांच्या सेवेत रुजू होणार आहे। पार्किंग सुविधा, लिफ्ट सुविधा आदींची पाहणी ठाणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी नुकतीच केली। तेथील लिफ्ट सुविधेची चाचणी माळवी यांनी त्यांच्या वाहनासह घेतली। गावदेवी भूमिगत पार्किंग इथे 130 चारचाकी आणि 130 दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय होणार आहे। सध्या मैदान पूर्ववत करण्यात येत असून ते काम पावसाळ्यानंतर पूर्ण होईल। अग्निशमन यंत्रणा, रंगरंगोटी ही कामं येत्या 8 दिवसात पूर्ण करावीत। तसंच राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लिफ्ट संबंधित तपासणी परवानगी तसेच उर्वरित कामं पुढील 15 दिवसात पूर्ण करावीत असंही संदीप माळवी यांनी स्पष्ट केलं। शेतकऱ्यांसाठी वापरण्यास सोपे आणि सुलभ व्हावे यासाठी ई पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये महत्त्वाचे बदल करून या ॲपची सुधारित आवृत्ती 2 विकसित करण्यात आली आहे। हे सुधारित मोबाईल ॲप 1 ऑगस्टपासून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे। जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून खरीप हंगामातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण करावी असं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं। सुधारित मोबाईल ॲपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश, रेखांश समाविष्ट करण्यात आले। शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील त्यावेळी छायाचित्र घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे। शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल ॲपमध्ये दर्शवण्यात येणार आहे। या सुविधेमुळे पिकाचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे। ई पीक पाहणी मोबाईल ॲप वापरताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ॲपमध्ये मदत हे बटन देण्यात आले आहे। त्याला क्लिक केल्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न, त्यांची उत्तरं देण्यात आली आहेत। याचा वापर करून शेतकरी ॲप वापरताना येणाऱ्या अडचणी सोडवू शकतील। प्रत्येक खातेदाराने आपला पीक पेरा या ई पीक पाहणी ॲपद्वारे नोंदवणं गरजेचं असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। ई पीक पाहणीच्या नोंदी या पीक विमा आणि पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे आदी बाबींसाठी आवश्यक आहेत। शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवलेली पीक पाहणी 48 तासांमध्ये स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल। किमान आधारभूत योजनेअंतर्गत येणाऱ्या पिकाची ई पीक पाहणीसाठी नोंदणी केल्यास अशा शेतकऱ्याची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार असून त्या आधारे पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्याची नोंदणी आपोआप होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही। या पूर्वीच्या मोबाईल ॲपमध्ये असलेल्या मुख्य पीक आणि 2 दुय्यम पिके नोंदवण्याच्या सुविधेऐवजी 3 दुय्यम पिके नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे।
त्याचबरोबर दुय्यम पिकाचा लागवडीचा दिनांक, हंगाम आणि क्षेत्र नोंदवण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुय्यम पिकाची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या ठाण्यातील चाकरमान्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 100 बसेस मोफत सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. यंदा कोकणसाठी विशेष मनसे एक्सप्रेस देखील मोफत सोडण्याचा संकल्प अविनाश जाधव यांनी बोलून दाखवला. गेली 2 वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे कोकणवासी आपल्या गावच्या विविध सण उत्सवांना मुकले होते. गणेशोत्सवाच्या 4 महिने आधीच कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं आरक्षण फुल झाल्याने चाकरमान्यांसमोर गावी कसं जायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गणेश भक्तांच्या मदतीला धावली आहे. गणपतीला जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी मनसे 100 मोफत बसेस सोडणार आहे. यासाठी महाड, खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, साखरपा, राजापूर, कणकवली, देवगड, मालवण, सावंतवाडी, सुधागड, पाली तसेच पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा इथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध असून गणेश भक्तांनी मनसे मध्यवर्ती कार्यालयात नोंदणी करावी, असं आवाहन अविनाश जाधव यांनी केलं आहे. यंदा प्रवाशांची संख्या वाढली असल्याने ठाणे ते सावंतवाडी मनसे एक्सप्रेस सोडण्याचा संकल्प अविनाश जाधव यांनी केला आहे. मनसेमार्फत कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांनी नौपाड्यातील मनसे मध्यवर्ती कार्यालयात अर्ज 12, 13, 14 ऑगस्ट रोजी स्वीकारण्यात येतील. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठीच ही मोफत बस सेवा उपलब्ध आहे. दहीहंडी तोंडावर आली असून गोविंदा पथकांचा सध्या जोरात सराव सुरू झाला आहे. गेली 2 वर्ष कोरोना निर्बंधामुळे दहीहंडी उत्सव साजरा होऊ शकला नव्हता. यंदा मात्र कोरोना विषयक कोणतेही निर्बंध नसल्यामुळे गोविंदा पथकं सध्या जोरात सराव करत आहेत. ठाण्यातील संकल्प महिला गोविंदा पथकातर्फेही असाच सराव सुरू झाला आहे. गेली 20 वर्षे या गोविंदा पथकांतर्फे 60 महिला या उत्सवात सहभागी होत असतात. 14 ते 60 वयोवर्षांच्या महिला या पथकात सराव करत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थिनींपासून ते अगदी गृहिणींपर्यंत असलेल्या या पथकातील महिला सध्या चिरागनगर इथे जोरदार सराव करत आहेत. सहयोग लक्ष्मी चिरागनगर गावचे गोविंदा पथकही सध्या 8 थर लावण्यासाठी सराव करत आहे. गेली 24 वर्ष या पथकातर्फे विविध दहीहंड्या फोडल्या जातात. 14 ते 60 वयोगटातील गोविंदा सध्या जोरात सराव करत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून अभियंता, कुरिअरवाले, क्रिकेटपटू असे विविध थरातील गोविंदा या पथकात सहभागी असून त्यांचा चिरागनगरमध्ये जोरात सराव सुरू आहे. हे पथक 8 थर लावणार का याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यंदा साजरा होत असून त्यानिमित्त देश पातळीपासून ते तालुका पातळीपर्यंत स्वराज्य महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवरील कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा आपल्यासाठी एक उत्सव आहे. हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होण्यासाठी प्रशासनाने नियोजन करून अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित स्वराज्य महोत्सवाच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. स्वराज्य महोत्सवाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती संबंधित प्रशासनांना देण्यात आली आहे. प्रत्येक विभागाने त्याप्रमाणे कामं करून जनतेच्या सहकार्याने या कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी. महापालिका, नगरपालिका आणि तालुका स्तरावरील प्रत्येक विभागाने राबवित असलेल्या कार्यक्रमांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, स्थळांचे सुशोभीकरण करण्यात यावे. स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. ठाणे जिल्हा हा स्वातंत्र्य चळवळीत आघाडीवर राहिलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान राबवण्यात येणाऱ्या घरोघरी तिरंगा या उपक्रमातही नागरिकांचा सहभाग घेऊन प्रत्येक जण घरावर तिरंगा लावतील यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावी वर्षानिमित्त दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी घरोघरी तिरंगा उत्सव साजरा करण्यात येत आहे. नागरिकांना तिरंगा सहज उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तिरंगा विक्री केंद्र सुरू करण्यात आले असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पहिला ध्वज खरेदी करून या उत्सवाची सुरुवात केली. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. भारतीय ध्वज संहितेनुसार ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि तो स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने लावावा. फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावू नये. ध्वज कोणत्याही इतर ध्वजांसोबत किंवा एकाच वेळी एकाच काठीवर इतर ध्वजांसोबत फडकवू नये. ध्वज मोकळ्या जागेत किंवा घरावर लावायचा असल्यास तो 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत दिवस रात्र फडकवता येईल. तसंच या कालावधीत राष्ट्रध्वज काळजीपूर्वक जतन करावा. तरी नागरिकांनी ध्वज खरेदी करून घरोघरी तिरंगा हा उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. तसेच ठाणे महापालिका मुख्यालय आणि महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात तिरंगा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. घरोघरी तिरंगा या उपक्रमाअंतर्गत आपण खरेदी केलेला राष्ट्रध्वज फडकवल्यावर 7039680034 या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा tiranga@thanecity.gov.in या ईमेलवर छायाचित्र पाठवावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. युरोपातील बाकू, अझरबैजान इथे 28 जुलै ते 3 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय बेल्ट व मास्क रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये उझबेकिस्तान, अझरबैजान, किर्गिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान अशा विविध देशातील स्पर्धकांची स्पर्धा करत ठाण्यातील पोलीस नाईक शीतल खरटमल यांनी आंतरराष्ट्रीय बेस्ट रेसलिंग प्रकारात कांस्य पदक आणि मास्क रेसलिंग प्रकारात रौप्य पदक प्राप्त करून ठाण्याचा झेंडा 7 समुद्रापार फडकवला आहे. याशिवाय अझरबैजान प्रजासत्ताक सांस्कृतिक मंत्रालय यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महोत्सव स्पर्धेत कल्चर प्रकारात भारतीय संघाला रौप्य पदक प्राप्त करून दिलं आहे. युरोपातील बाकू, अझरबैजान इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बेल्ट आणि मास्क रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये 42 देशातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यासाठी महाराष्ट्रातील 13 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. यात 55 किलो महिला वजनी गटात शीतल खरटमल यांची निवड झाली होती. युरोपातील बाकू, अझरबैजान इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बेल्ट आणि मास्क रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये शीतल खरटमल यांनी देशाला महिला 55 किलो वजनी गटातून आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग प्रकारात कांस्य पदक आणि मास्क रेसलिंग प्रकारात रौप्य पदक प्राप्त केलं आहे. यापूर्वी शीतल यांनी ज्युडो मार्शल गेम्समध्ये 11 वेळा देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आजवर शीतल यांनी 65 सुवर्ण, 43 रौप्य आणि 9 कांस्य पदकांची कामगिरी बजावली आहे. खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शीतल यांना 2020 साली अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे 174 नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या जिल्ह्यात 802 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 11,930 जणांचा मृत्यू झालाय. ठाणे महापालिका क्षेत्रात 39 रुग्ण आढळले आहेत. सध्या 254 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 2,147 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 10 रुग्ण आढळले. सध्या 67 रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 2,958 रुग्ण दगावले आहेत. आणि ठाणे ग्रामीणमध्ये 11 रुग्ण, सध्या 34 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 1,256 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. गावदेवी भूमिगत पार्किंग व्यवस्था लवकरच ठाणेकरांच्या सेवेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या गणेश भक्तांकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 100 विनामूल्य बसेस आणि दहीहंडी उत्सवासाठी गोविंदा पथकांचा जोरात सराव सुरू. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.